हाय, आज आपण डिस्कस करूया की तुमच्या बेबीच्या वॅक्सिनेशन अपॉइंटमेंट्स तुम्ही पेन फ्री आणि टीयर फ्री कशा करू शकता। ह्या 4 टिप्स तुम्हाला नक्कीच हेल्प करतील। पहिली टिप, बाळाला डॉक्टरांची किंवा इंजेक्शनची भीती दाखवू नका। बाळाला जेव्हा तुम्ही मस्ती करत असेल तेव्हा सांगता की चल तुला डॉक्टरकडे टोचक करून आणूया, तेव्हा बाळाच्या मनात एक भीती बसते। हे केल्यामुळे जेव्हा तुम्ही नॉर्मल रेग्युलर चेकअपसाठी पण पिडियाट्रिशियनकडे येता तेव्हा बाळ खूप रडतं आणि व्यवस्थित एक्झामिनेशन करू देत नाही। दुसरी टिप, बाळाचं जे वॅक्सिनेशन शेड्यूल आहे त्याच्या हिशोबाने पूर्ण वॅक्सिनेशन्स वेळेत कंप्लीट करा। याचं कारण असं की बाळाचे मेजर वॅक्सिन्स 1.5 वर्षाच्या आत असतात। 1.5 वर्षापर्यंत बाळाला खेळणं दाखवून किंवा गाणी म्हणून डिस्ट्रॅक्ट करणं खूप इझी असतं आणि तसं केल्याने बाळ लगेच शांत पण होऊन जातं। तर त्यामुळे तुमच्या बाळाचे वॅक्सिनेशन्स डेट लक्षात ठेवा आणि वॅक्सिनेशन्स वेळेत कंप्लीट करा। तिसरी टिप, वॅक्सिनेशनच्या 1 तास आधी तुम्ही वॅक्सिनेशन जिकडे देणार आहे, इंजेक्शन जिकडे देणार आहे त्या साईटवर एक नंबिंग क्रीम अप्लाय करू शकता। त्याचं प्रिस्क्रिप्शन तुमच्या पिडियाट्रिशियनच्या रेकमेंडेशनने घेऊन ठेवा आणि नेक्स्ट वॅक्सिनेशन डेट आधी 1 आवर प्रायर ते नंबिंग क्रीम तुमच्या बाळाच्या पायाला किंवा हाताला अप्लाय करा आणि त्यानंतर बाळाला वॅक्सिनेशनसाठी घेऊन जा। हे नंबिंग क्रीम अप्लाय केल्यामुळे जे इंजेक्शनचं प्रिक पेन असतं ते बाळाला नक्कीच कमी जाणवेल आणि वॅक्सिनेशनच्या वेळेस बाळाला त्रास होणार नाही। चौथी टिप, बाळाचं वॅक्सिनेशन झाल्यानंतर डॉक्टर तुम्हाला कॅल्पॉल किंवा पॅरासिटामॉलचं सिरप देतात ताप आल्यावर देण्यासाठी। पण तुम्हाला जर जाणवत असेल की वॅक्सिनेशन नंतर बाळ चिडचिड करतंय किंवा पायाची मुवमेंट्स कमी करतंय किंवा जर मोठं बाळ असेल सांगत असेल की पाय दुखतोय, हात दुखतोय, तर तुम्ही पेनसाठी पण पॅरासिटामॉलचं सिरप तुमच्या बाळाला देऊ शकता। हे पॅरासिटामॉलचं सिरप तुमच्या बाळाच्या वेटच्या प्रमाणे आणि कॉन्सन्ट्रेशन प्रॉपरली चेक करून द्यायचं आहे। एव्हरी 6 to 8 hours मध्ये एकदा तुम्ही हे पॅरासिटामॉलचं सिरप देऊ शकता। होप दिस 4 टिप्स हेल्प यू फॉर युअर नेक्स्ट वॅक्सिनेशन अपॉइंटमेंट्स। बाय।